आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। आजपासून तात्काळ तिकीट बुकिंग नियम बदलणार आहेत। IRCTC वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार पडताळणी आता आवश्यक असणार आहे। तसंच 15 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट बुक करताना OTP देखील टाकावा लागणार आहे। नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर आधार कार्ड असणं आवश्यक आहे। आतापर्यंत कोणतंही वैध ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र पुरेसं होतं, परंतु CBDTने आजपासून आधार पडताळणी अनिवार्य केलेली आणि याचा उद्देश बनावट पॅन कार्ड रोखणं आणि फसवणूक टाळणं असा आहे। आजपासून GSTR 3B हा फॉर्म एडिट करता येणार नाहीये। याशिवाय कोणताही करदाता 3 वर्षांनंतर मागील तारखेचा GST रिटर्न भरू शकणार नाहीये। HDFCच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवीन शुल्क आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये आता बदल केले जात आहेत। आता तुमचा खर्च एका महिन्यामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त 1% शुल्क आकारलं जाणार आहे। राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सूट मिळणार आहे। ही सवलत 1 जुलैपासून लागू होणार असून 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना दिली जाणार आहे। राज्यभरात शालेय बस माल वाहतूक संघटनांनी ई-चलान प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंडासह विविध मागण्यांसाठी सर्व संघटनांनी एकत्र येत संप पुकारला जात असल्याचं संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितलं। नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती यांच्या वतीने आज शिरोली या ठिकाणी पंचगंगा नदीच्या पुलावरती पुणे बंगळुरू महामार्ग रोखला जाणार आहे। आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाणार आहे। विभाषा सक्तीबाबत राज्य सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। राज्यातील विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं आहे। तर हिंदीला आमचा विरोध नसून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीची केली होती, ती आम्ही ऐच्छिक ठेवली असं फडणवीस म्हणाले। गेल्या 5 महिन्यांप्रमाणे जून या 6व्या महिन्यात देखील मुंबईतील मालमत्तांच्या खरेदीचा जोर कायम राहिलेला आहे। जून महिन्यामध्ये एकूण मुंबईमध्ये 11,521 मालमत्तांची खरेदी झाली आणि या खरेदी व्यवहारांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 1,031 कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रूपाने जमा झाला आहे। गणेशोत्सवासाठी तिकीट बुक करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 25% जादा तिकीट जारी होत असल्यामुळे हा कोटा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो असं रेल्वेतील सूत्रांनी सांगितलं। विद्यार्थी सुरक्षिततेसाठी मुंबईतील महानगरपालिका शाळांमध्ये CCTV बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं। यामध्ये शहर विभागातील 130 पालिका शाळांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आलेली असून पश्चिम उपनगरातील पालिका शाळा मात्र अजून सुद्धा CCTV विना आहे। फेरीवाल्यांमुळे मुंबईत आधीच चालायला फुटपाथ उपलब्ध नसताना आता पालिका स्वतः पदपथ धोरणाची पायमल्ली करत असल्याचं समोर आलंय। कुलाबा परिसरातील लायन गेट समोर महापालिकेकडून फुटपाथवरच सार्वजनिक शौचालय उभारण्यात येत असून त्याला नागरिकांकडून विरोध केला जातो। पावसाळा सुरू होताच डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढतो। मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने यंदा वेळीच तयारी केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा आरोग्य विभागानं केला। पालिकेकडून वाढत्या कचऱ्याचं संकलन आणि आवश्यक विल्हेवाट याचा आढावा घेऊन कामगार संस्था वाढवण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार केला जाणार आहे। या प्रश्नावरून सफाई कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र प्रशासनाच्या आश्वासनामुळे संघटनेनं आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे। गणेशोत्सवाला अवघे 2 महिने शिल्लक असून POP गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत धोरण लवकरच जाहीर करण्याची आवश्यकता आहे। या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी गणेशोत्सव समितीनं केली आहे। POPच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबतचं धोरण अंतिम करण्यासाठी आणखीन 3 आठवड्यांची आवश्यकता आहे असं राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितलं। यावरती न्यायालयाने राज्य सरकारला 21 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे। पुणे महापालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक टाकीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीचं दुरुस्तीचं काम केलं जात आहे। या कामासाठी चांदणी चौक झोनमधील वारजे, बाणेर, बालेवाडी परिसराचा पाणीपुरवठा आज बंद असणार आहे।
पॅकेज ड्रिंकिंग वॉटर युनिटची 100% तपासणी करणं गरजेचं आहे. या युनिटची दर 6 महिन्यात एकदा तपासणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याची प्राधान्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिले आहेत. संपूर्ण मुंबईतील कचरा संकलित करून वाहून नेण्याकरता कंत्राटदारांकडून वाहनं आणि सेवा घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागानं केलेला आहे. त्याकरता मागवलेल्या निवेदनांना पालिकेतील सर्व कामगार संघटनांनी विरोध केला आहे. या निवेदनावरून प्रशासन विरुद्ध कामगार असा संघर्ष पेटला. राज्य शासनाकडून विविध राबवलेल्या योजना आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सवलती यामुळे ठाणे एसटी विभागाने गेल्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये उत्तम अर्थार्जन केलं आहे. प्रवासी संख्येत झालेली लक्षणीय वाढ तसंच एसटीच्या वाढवण्यात आलेल्या फेऱ्या यामुळे गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नात सुमारे 240 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ठाणे पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीत ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी 419 कोटी म्हणजेच 20% इतकी कराची वसुली गेल्या 3 महिन्यात प्रशासनाने केली. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 10 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. 11वी प्रवेशाबाबत राज्यभरात 600 हरकती विद्यार्थ्यांनी ईमेलद्वारे दाखल केल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे सहशिक्षण संचालक श्रीराम पानझडे यांनी दिली. राज्यात 2,16,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ITI प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. 1,73,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत. तसंच गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर 411 विद्यार्थ्यांनी त्याबाबत हरकती देखील नोंदवल्या. यंदाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 20 मे पासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 26 जूनपर्यंत होती. आता त्याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती समोर येते. एक महत्त्वाची बातमी समोर येते. राज्यभरामध्ये शालेय बस मालवाहतूक संघटनांनी बेमुदत संपावरती जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. ई-चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंडासह विविध मागण्यांसाठी या संघटनांनी एकत्र येत संप पुकारलाय आणि सर्व मालवाहतूकदार आणि शालेय बस वाहतूक संघटना 2 जुलैपासून संपावरती जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आता नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. सुस्मिता मधाणे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. सुस्मिता, आपण बघतो खरं तर राज्यभरामध्ये शालेय बस असतील किंवा मालवाहतूक संघटनांनी आता बेमुदत संपावरती जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर अनेक जाचक गेल्या काही दिवसांपासून ई चलानच्या बाबतीत किंवा वाहन चालवत असताना दंडात्मक कारवाईची केली जाते त्याबाबत घेतल्या जात आहेत. आणि या सगळ्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडनं सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आता शासनाने आपल्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात याकरता 2 जुलैपासून संपूर्ण राज्यभर शाळा बस सेवा ही बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनच्या मदतीने घेण्यात आलेला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यामध्ये त्यामुळे अडचणी येणार आहेत आणि परिणामी पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद देखील मुंबईमध्ये होणार आहे आणि त्यामधून आपल्या मागण्या आणि नेमकं हे आंदोलन कशा स्वरूपाचं असेल याबाबत सुद्धा स्पष्टीकरण हे देण्यात येणार आहे. या संपूर्ण संघटनांकडून संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शाळा, प्रशासन, बस चालक संघटना आणि अशा इतर अनेक घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे टास्क फोर्स सुद्धा सरकारसोबत संवाद साधणार आहे, परंतु सकारात्मक प्रतिसाद इतक्या दिवसात न मिळाल्याने 2 तारखेपासून आपण जर बघितलं तर राज्यभरातील बस सेवा, स्कूल बस सेवा ही बंद असणार आहे. निश्चितच. सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आपल्यासोबत अनिल गर्ग जे मुंबई स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. अनिलजी, आपण बघतोय खरं तर हा आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? जे ई चलानचे प्रॉब्लेम आहे, ई चलन मध्ये असं आहे की आम्ही स्टुडंट्सला पिकअप करते, ड्रॉप करते, तर त्याच्यावरती आपल्याला काय कार पार्किंग असतात त्याच्या बरोबर बाजूमध्ये पार्क करायला लागतात. तेव्हा ट्रॅफिक हवालदार जे आहे ते लोक फोटो क्लिक करतात. एक दिवसामध्ये एक बसला 6-6, 8-8 आहे ना आम्हाला आहे ना मेमो ई चलन भेटतोय. अच्छा, पहिला फाईन 500 रुपये आहे, मग 1000 आहे, मग 1500 आहे, मग 3000 आहे.
असा फाईन रेग्युलरली आम्हाला भेटतो. आम्ही भेटले, कमिशनरला सांगितलं सर्व की भाई आम्ही स्टुडंट्सला पिकअप करतात, 2 मिनिटं अगर पॅरेंट्स लेट झालं तर बस तर थांबणार ना, बस जाणार नाही ना कुठे. बोललं नाही, थांबायचेच नाही इकडे बिलकुल. आणि मग स्कूलच्या जवळ आम्ही पार्किंग करतोय स्कूल बस, तेव्हा सुद्धा ते लोक येऊन ना चलान कापून घेतात. रात्री आम्ही बस पार्किंग करतो तेव्हा सुद्धा आपला फोटो खिचून जातात, क्लिक करून जातात. आता किती सेंड करायचे, एक एक बसवरती आहे ना 50,000 रुपयाचा फाईन आहे. पॅरेंट्स लोकांना तर हे सब समजत नाही ना की काय झालं, कशाला बस थांबली, कशाला. आणि बस मध्ये स्टुडंट असतात, मग कशाला तिथं थांबतात बस. हवालदार येऊन सर्व चेकिंग करणार, ड्रायव्हरचा बॅच घेणार, लायसन्स घेणार. हे आमच्या फिटनेस मध्ये ऑलरेडी आहे. आमच्याकडे पीयूसी आहे, आमच्या पोलीस व्हेरिफिकेशन आहे, आम्ही सर्व करतो, ट्रेनिंग देतो सर्व. इलिगल व्हॅन एवढ्या चालतात त्याच्यामध्ये काय कारवाई करत नाही. काय त्यांच्याकडे रजिस्टर्ड नाही ना नंबर आरटीओ मध्ये. आणि सर्व जे फाईन आहे ते आमच्या ह्याच्यावर येतोय. आणि किती वेळा 1 वर्ष झालं आम्ही फाईट करतोय पण काय रिप्लाय भेटत नाही. आता मिनिस्टर साहेबने आम्ही भेटलं तर सांगतात आता मी कमिटी फॉर्म करून 1 महिना. अरे 1 महिन्याच्या नंतर काय, आता काय. आता सुद्धा काल पण आम्हाला कमीत कमी ना 11,000 रुपयाचा फाईन झालाय 4 गाड्यामध्ये. बर. तर आम्ही कसं चालू. आणि ते इलिगल गाड्या जे परमिट नाही, लायसन्स नाही, इन्शुरन्स नाही, टॅक्स नाही, ते गाडीवरती काही कारवाई करतच नाही. ते स्कूलच्या गेटवरती पार्किंग करू शकतात, स्कूल बस पार्किंग करू शकत नाही. हे निश्चित कुठलं तुमची कानून आहे? भूमिका लक्षात आली, त्यामुळे मुंबई स्कूल बस असोसिएशन या निर्णयावरती ठाम आहे. अनिलजी धन्यवाद, तुम्ही बातचीत केली त्याबद्दल. पुढची महत्वाची बातमी ती हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला, ढगफुटी झालेली आणि अचानक आलेल्या पुरात एकाचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान या घटनेमध्ये 7 जण बेपत्ता झाले आहेत. अनेक नागरिकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. लगेचच रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरू केलं आणि या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 7 जणांना, खरं तर 7 जण बेपत्ता आहेत आणि अनेक नागरिकांना यात वाचवण्यात यश आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी ही वाढलेली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधली आपण सगळी दृश्य बघतोय, पाण्याचा मोठा प्रवाह आपल्याला बघायला मिळतोय. यात अनेक लोक खरं तर वाहून गेल्याची भीती वर्तवली जाते. 7 जण यामध्ये बेपत्ता आहेत, मात्र यात रेस्क्यूमध्ये अनेक नागरिकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीसह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची आमदार अमोल जावळे यांनी पाहणी केली असून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून मराठवाड्यात त्याची नोंद अत्यल्प झाली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागामध्ये पावसाची तूट आहे. जून महिन्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक तर बीडमध्ये सर्वात कमी पाऊस पडला आहे. पुढील 4 ते 5 दिवस कोकण आणि घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानग्रस्त भागाचे प्रशासनाकडून पंचनामे केले जात असून लवकरच नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेलं कोयना धरण निम्म भरलेलं आहे. धरणाची पाणी पातळी 2110 फुटांवरती नोंदवली गेली असून सध्या धरणामध्ये 25,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रामध्ये 1050 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. अहमदाबादमधील एअर इंडिया फ्लाईट AI-171 या भीषण विमान अपघातामागे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानातील संगणक बिघाड कारणीभूत असू शकतो, असा धक्कादायक दावा अमेरिकेतील विमानतज्ज्ञ आणि माजी वाहतूक निरीक्षक मेरी स्कियावो यांनी केला आहे. अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून सुद्धा पोलिसांकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाहीये. मात्र या प्रकरणी त्यांनी 14 पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवलेले असून तिच्या घरातूनही काही औषधं हस्तगत केली आहेत. स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी तरुणीवरती बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा जामीन अर्ज न्यायाधीश AS गांधी यांनी सोमवारी फेटाळून लावला आहे. दत्ता गाडे सध्या येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.